ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण समास 6वा दुच्चित निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ सांगतात की दृढ विश्वास असेल तर निरूपण आणि श्रवण करता क्षणीच तत्काळ मुक्ती लाभते, पण दुच्चितपणे भांबावलेपणाने श्रवण केले तर मात्र हानी होते। त्यासाठी मनाची विषयाकडील ओढ तोडून अत्यंत आवडीने व क्षणोक्षणी सावध राहून श्रवण करावे। समर्थ सांगतात की दुच्चितपणामुळे आपला घात होतो, त्यामुळे प्रपंच धड होतो ना परमार्थ धड होतो। दुच्चितपणामुळे भगवंताचे भजन नीट होत नाही, तसेच कुठल्याच गोष्टीत यश मिळत नाही। दुच्चितपणामुळे नीट श्रवण घडत नाही। समर्थ सांगतात की दुच्चितपणाबरोबर आळसामुळे श्रवण निरूपण घडत नाही, तसेच परमार्थही होत नाही। समर्थ सांगतात की निद्रा, आळस आणि दुच्चितपणा ही मूर्खाची लक्षणे आहेत, त्यामुळे अध्यात्म निरूपण उमजत नाही। आता चालू आठवड्यात नवीन समास मोक्ष लक्षण नाम सुरू झाला असून मोक्ष कसा आहे, मोक्ष कोणाला आणि कधी मिळतो याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 7वा मोक्ष लक्षण नाम। श्रीराम समर्थ। मागा श्रुती यांचा पक्ष किती दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊनी ऐका। श्री समर्थ म्हणतात की मागे श्रोत्यांनी प्रश्न केला होता की मोक्ष किती दिवसात मिळतो, त्याचे उत्तर श्रोत्यांनी आता दक्ष होऊन ऐकावे। मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे, मोक्षास कैसे। समर्थ म्हणतात की मोक्षाला कसे ओळखावे, कुणाला मोक्ष मिळाला असे म्हणावे आणि संतांच्या संगतीने मोक्ष कसा प्राप्त होतो ते आता ऐका। तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला, तो संत संगे कैसा लादला तेची ऐका। श्री समर्थ म्हणतात की बद्ध म्हणजे विषयाला बांधलेला आणि मोक्ष म्हणजे विषयापासून मोकळा झालेला, तो मोक्ष संत संगाने कसा मिळतो तेही ऐका। प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेकी मुक्त केला साधू जनी। ती समर्थ म्हणतात की प्राणी संकल्पाने बांधला जातो आणि जीवपणे बद्ध होतो, त्याला साधू लोक विवेकाने मुक्त करतात। मी जीव ऐसा संकल्प दुरुड धरिता गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देह बुद्धीचा। श्री समर्थ म्हणतात की मी जीव आहे असा दृढ संकल्प करून युगेच्या युगे गेली आहेत, त्यामुळे प्राणी अल्पज्ञ आणि देहबुद्धीचा झालेला आहे। मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता। मी जीव आहे, मला बंधन आहे, जन्म मरण आहे, पूर्वी केलेल्या कर्माचे फळ मी भोगेन। पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की पापाचे फळ हे दुःख आहे तर पुण्याचे फळ हे सुख असते। आपल्या प्रारब्धानुसार पाप व पुण्य हे भोगावेच लागते। पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना, ऐसी जयाची कल्पना दृढ झाली। श्री समर्थ म्हणतात की पाप पुण्याचा भोग चुकत नाही आणि गर्भवासातूनही सुटका होत नाही, अशी ज्याची दृढ कल्पना झालेली असते,
तया नाव बांधला, जीवपणे बद्ध झाला, जैसा स्वे बांधून कोसला, मृत्यू पावे. समर्थ म्हणतात की जो तो जीवपणाने बांधलेला जाणावा, रेशमाचा किडा जसा स्वतःच बांधून घेऊन कोशात गुरफटून मरून जातो, तैसा प्राणी तो अज्ञान, नेने भगवंताचे ज्ञान, म्हणे माझे जन्ममरण सुटेची ना. समर्थ म्हणतात की त्याचप्रमाणे तो अज्ञानी जीव भगवंताचे ज्ञान नसल्याने आपले जन्ममरण काही सुटत नाही असे म्हणत राहतो. आता काही दान करू, पुढलिया जन्मास आधारू, तेने सुखरूप संसारू होईल माझा. समर्थ या ठिकाणी सांगतात की तो प्राणी मनात म्हणतो की आता या जन्मात काही दान धर्म करील म्हणजेच पुढील जन्मी मला आधार होईल आणि या जन्मात त्या जन्मात तरी माझा संसार सुखाचा होईल. पूर्वी दान नाही केले म्हणून दारिद्र्य प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की. मनुष्य म्हणतो की पूर्वीच्या जन्मात काही दानधर्म केला नाही म्हणून या जन्मात मला दारिद्र्य प्राप्त झाले, निदान पुढील जन्मात तरी मला दारिद्र्य मिळू नये म्हणून आताच मला दान करायला मिळावे. म्हणून दिले जुने वस्त्र आणि एक ताम्र नाणे, म्हणे आता कोटी गुणे पावेल पुढे. अशा प्रकारे त्याने एक जुने वस्त्र आणि एक तांब्याचे नाणे दान म्हणून दिले आणि म्हणू लागला की मला पुढील जन्मात याच्या कोटी गुणाने प्राप्ती होईल. कुशावर्ती कुरुक्षेत्री महिमा ऐकून दान करी, आशा धरली अभ्यंतरी कोटी गुणाची. समर्थ या ठिकाणी सांगतात की कुशावर्त कुरुक्षेत्रादी तीर्थक्षेत्राचा महिमा ऐकून आणि पुढील जन्मी त्याचे पुष्कळ फळ मिळेल या आशेने काही दान्य पुण्य तो करतो. रुका आकडा दान केला, अतितास तुकडा घातला, मणी माझा ढीग झाला कोटी तुकड्याचा. एखाद्याला पैसा दमडी दान केले आणि अतिथीला एखादा तुकडा खाऊ घातला की मनुष्य मनात कल्पना करतो की यामुळे आता मला पुढील जन्मात कोटी तुकड्याचा ढीग मिळेल, तो मी खाईल पुढे जन्मी, ऐसी कल्पी अंतर्यामी, वासना गुंतली जन्मकर्मी प्राणी याची. तो म्हणतो की मी पुढील जन्मी सुखात खाईन आणि यामुळे प्राण्याची वासना जन्मात आणि कर्मफळात गुंतलेली असते. आता मी जे देईन ते पुढी जन्मी पावेन, ऐसी कल्पितो अज्ञान बद्ध जाणावा. मनुष्य म्हणतो की आता मी जे दान देईल ते मला पुढे जन्मात मिळेल आणि अशी कल्पना तो करतो, तो आजच्या अज्ञानी आणि बद्ध जाणावा. भूताचे जन्माचे अंती, होय नरदेहाची प्राप्ती, येथे न होता ज्ञाने सद्वती, गर्भवास चुकेना. समर्थ या ठिकाणी सांगतात की अनेक जन्माच्या शेवटी नरदेहाची प्राप्ती होते. येथे जर ज्ञान मिळून सद्गती प्राप्त करून घेतली नाही तर गर्भवास चुकत नाही. गर्भवास नरदेही घडे, ऐसे सर्वता न घडे, अकस्मात भोगणे पडे, पुन्हा नीच योनी. समर्थ म्हणतात की बरे परत गर्भवास प्राप्त झाला तर नरदेहच प्राप्त होईल असे घडत नाही आणि अकस्मात परत नीच योनी भोगावी लागते. ऐसा निश्चयो शास्त्रांतरी, बहुती केला बहुतापरी, नरदेह संसारी परम दुर्लभ असे. समर्थ या ठिकाणी सांगतात की अनेक प्रकारे शास्त्रामध्ये असे निश्चयपूर्वक म्हटले आहे की या जगामध्ये नरदेह परम दुर्लभ आहे. पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, एरवी जन्म न घडे हे व्यासवचन भगवंती. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की श्रीमद भागवत पुराणात महर्षी व्यास यांनी म्हटले आहे की जेव्हा पापाचे आणि पुण्याचे समसमान होते तेव्हाच नरदेह प्राप्त होतो.
नरदेह दुर्लभ अल्पसंकल्पाचा लाभ गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी. समर्थ म्हणतात की नरदेह हा दुर्लभ आहे खरा, पण अल्पशा संकल्पाने त्याचा लाभ होतो. गुरु हे कर्णधार असून स्वतः सिद्ध असल्याने ते सुखाची प्राप्ती करून देतात. दैव अनुकूल नव्हे जया स्वये पापी तो प्राणिया भोग दिन त्रये तया आत्महत्यारा बोलीजे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्याला देवाची कृपा लावत नाही तो प्राणी अत्यंत पापी असतो. त्याला भवसागर तरुण जाणे शक्य नाही. त्याला आत्मघातकी असे म्हणतात. ज्ञानेबिन प्राणियासी जन्म मृत्यू लक्ष 84 तितक्या आत्महत्या त्यासी म्हणून आत्महत्यारा. श्री समर्थ म्हणतात की नरदेहात ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर 84 लक्ष योनीत जन्म मरण भोगावे लागते. म्हणजे तितक्या आत्महत्या त्याला घडतात, म्हणून त्याला आत्महत्यारा असे म्हटले आहे. नरदेही ज्ञानेविन कदा ना चुके जन्म मरण भोगणे लागती दारुण नाना नीच योनी. श्री समर्थ म्हणतात की नरदेह प्राप्त झाला असता ज्ञान प्राप्त करून घेतले नाही तर जन्म मरण परंपरेपासून सुटका होऊ शकत नाही आणि नाना दारुण नीच योनी भोगाव्या लागतात. रिस मर्कट श्वान सुकर अश्व वृषभ मैसाखर काक कुरकुट जंबूक मार्जर सरडा बेडूक मक्षिका इत्यादिक नीच योनी ज्ञान नसता भोगे जनी आशा धरी मूर्ख प्राणी फुडलिया जन्माची. श्री समर्थ म्हणतात की अस्वल माकड कुत्रा डुक्कर घोडा बैल रेडा गाढव कावळा कोंबडा कोल्हा इत्यादी बेडूक इत्यादी नीच योनी प्राप्त होतात आणि त्यांना त्या भोगाव्या लागतात. हा नरदेह पडता तोची पावेजे मागुता ऐसा विश्वास धरिता लाज नाही. समर्थ या ठिकाणी सांगतात की हा नरदेह पडल्यानंतर पुन्हा नरदेहच मिळेल असा विश्वास धरण्याची त्याला लाजही वाटत नाही. कोण पुण्याचा संग्रहू जे पुन्हा पाविजे नरदेहू दुराशा धरली पाहू पुढलिया जन्माची. समर्थ म्हणतात की त्यांनी काय असा मोठा पुण्यसंग्रह केलेला असतो की परत नरदेहच मिळेल, तरी पण त्याच्या मनात पुढल्या मनुष्यजन्माची दुराशा असते. ऐशी मूर्ख अज्ञानजन केले संकल्पे बंधन शत्रू आपणासी आपण होऊन ठेला. समर्थ म्हणतात की असे जे मूर्ख आणि अज्ञानी लोक असतात ते स्वतःच्या संकल्पानेच बंधनात पडतात आणि आपणच आपले शत्रू होऊन राहतात. ऐसे संकल्पाचे बंधन संत सुंगे तुटे जाण ऐकतयाचे लक्षण सांगिजेल. समर्थ म्हणतात की असे जे संकल्पामुळे बंधन उत्पन्न होते ते संत संगाने तुटते हे जाणून घ्यावे. पाचा भूताचे शरीर निर्माण झाले सचराचर प्रकृती स्वभावे जगदाकार वर्तू लागे. समर्थ म्हणतात की आपले शरीर तसेच हे सर्व चराचर पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहे. प्रकृतीच्या स्वभावानुसार या जगातील सर्व कार्य चालत असते. देह अवस्थाभिमान स्थाने भोग मात्रा गुण शक्ती आदी करून लक्षण चौपटी तत्वांचे. समर्थ म्हणतात की देह अवस्था अभिमान स्थान भोग मात्रा गुण व शक्ती अशी 8 तत्वे या एका देहाची आणि यांच्या चौपट म्हणजे 32 तत्वे चारी देहाची होतात. ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना निर्धारिता तत्वज्ञाना मते भांबावली. समर्थ म्हणतात की अशी ही पिंडाची ब्रह्मांडाची रचना विस्तार पावल्याने तत्वज्ञानाचा निर्धार करताना अनेक कल्पनाच्या योगे मतांचा गोंधळ झाला आहे. नाना मती नाना भेद भेदे वाढती विवाद परी तो ऐक्यतेचा संवाद साधू जाणती.
श्री समर्थ म्हणतात की नाना मते नाना भेद यामुळे वादविवाद उत्पन्न झाले आहेत, पण या सर्वाचा समन्वय कसा साधायचा हे फक्त साधू लोकच जाणतात. त्या संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. श्री समर्थ म्हणतात की त्या संवादाचे लक्षण याप्रमाणे जाणावे. देह पांचभौतिक आहे आणि त्यात आत्मा हा कारण म्हणून ओळखावा. देह अंती नासून जाय, त्यास आत्मा म्हणू नये. नाना तत्वाचा समुदाय देहामध्ये आला. श्री समर्थ म्हणतात की देह शेवटी नष्ट होतो म्हणून त्याला आत्मा कधीच मानू नये. या देहामध्ये नाना तत्वे एकत्र आलेली आहेत. अंतकरण प्राणादिक विषय इंद्रिय दशक हा सूक्ष्माचे विवेक बोलिला शास्त्री. श्री समर्थ म्हणतात की अंतकरण मनबुद्धी चित्त अहंकार हे अंतकरण पंचक. प्राण अपान व्यान उदान व समान हे प्राणपंचक. शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय पंचक. 5 कर्मेंद्रिय व 5 ज्ञानेंद्रिय मिळून 25 तत्वाचा सूक्ष्मदेहाचा विचार शास्त्रात केला आहे. घेता सूक्ष्माची शुद्धी, भिन्न अंतकरण मनबुद्धी, नाना तत्वाची उपाधी वेगळा आत्मा. समर्थ म्हणतात की सूक्ष्मदेहाचा शोध घेऊ लागले की अंतकरण मन बुद्धी व इतरही नाना तत्वाच्या उपाधीहून आत्मा वेगळा आहे हे कळते. स्थूल सूक्ष्म कारण, महाकारण विराट हिरण्य, अव्याकृत मूळ प्रकृती जाण ऐसे अष्टदेह. श्री समर्थ म्हणतात की स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे पिंडाचे 4, विशद हिरण्य अव्याकृत आणि मूळ प्रकृती ही ब्रह्मांडाचे 4 मिळून 8 देह आहेत ते जाणून घ्यावे. 4 पिंडी 4 ब्रह्मांडी ऐसी अष्टदेहाची प्रौढी, प्रकृती पुरुषाची वाडी, दशदेह बोलीजे. श्री समर्थ म्हणतात की 4 पिंडाचे 4 ब्रह्मांडाचे असे 8 देह होतात. याशिवाय प्रकृती व पुरुष धरून 10 देह सांगितले जातात. ऐसे तत्वाचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण, कार्यकर्ता कारण दृश्य तयाचे. श्री समर्थ सांगतात की याप्रमाणे तत्वाचे लक्षण सांगितले आहे. आता याहून विलक्षण म्हणजे लक्षणहीन असून तो या सर्व तत्वाचा व कार्य म्हणजे जगत, करता म्हणजे ईश्वर आणि कारण म्हणजे माया या सर्वांचाही साक्षी आहे. जीव शिव पिंड ब्रह्मांड, माया अविद्येचे बंड, हे सांगता आहे उदंड, परी तो आत्मा वेगळा. श्री समर्थ म्हणतात की जीव शिव पिंड ब्रह्मांड विद्या अविद्या यांच्याविषयी खूप सांगता येईल, पण आत्मा या सर्वाहून वेगळा आहे. पाहू जाता आत्माचारी, त्याचे लक्षण अवधारी, हे जाणून अभ्यंतारी सुदृढ धरावे. समर्थ सांगतात की तसे पाहू गेले तर ही 4 आपत्ती आहेत असे सांगितले जाते. तसे सांगून गेले तरी ही 4 आत्मे आहेत असे सांगितले जाते. त्याची लक्षणे ऐकून ती अंतरात सुदृढ धरावीत. एक जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणीजे निर्मळात्मा ऐसे 4 आत्मे. श्री समर्थ या ठिकाणी म्हणतात की एकाला जीवात्मा, दुसराला शिवात्मा, तिसरा जो विश्वात्मा त्यालाच आपण परमात्मा असेही म्हणतो आणि चौथा जो निर्मळात्मा असे 4 आत्मे सांगितले आहेत. भेद उंच नीच वासती, परिचारी एकच असती, ए विषयी दृष्टांत संमती सावध ऐका. श्री समर्थ म्हणतात की त्यात उच्च नीच असे भेद भासत असले तरी ते वास्तविक 4 एकच आहेत हे कळावे म्हणून दृष्टांत सांगितला जात आहे, तो सावधपणे ऐकावा. घटाकाश मटाकाश, महादाकाश चिदाकाश, अवघे मिळून आकाश एकची असे. ती समर्थ सांगतात की घटाकाश मटाकाश महदाकाश आणि चिद्राकाश अशी 4 आकाशे सांगितली आहेत. खरी पाहता ते सर्व मिळून एकच आकाश आहे. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा
अवघा मिळून आत्मा एकची असे. याप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे सर्व मिळून एकच आत्मा होतो. घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश. पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलीजे. श्री समर्थ म्हणतात की घटाला व्यापून आकाश आहे त्याला घटाकाश म्हणतात. पिंडाला व्यापून जो ब्रह्मांश आहे त्याला जीवात्मा म्हणतात. मटी व्यापक ते आकाश त्याला नाव मटाकाश. तैसे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश तया शिवात्म बोलीजे. समर्थ म्हणतात की मठाला जे आकाश व्यापून असते त्याला मटाकाश म्हटले जाते. त्याप्रमाणे ब्रह्मांडी जो ब्रह्मांश व्यापून असतो त्याला शिवात्मा म्हणतात. मठाबाहेरील आकाश तया नाव महदाकाश. ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलीजे. समर्थ म्हणतात की मठाच्या बाहेर जे आकाश असते त्याला महदाकाश म्हणतात. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरील जो ब्रह्मांश असतो त्याला परमात्मा म्हणतात. उपाधी वेगळे आकाशी तया नाव चिद्राकाश. तैसे निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा. समर्थ म्हणतात की उपाधी वेगळे जे आकाश आहे त्याला चिदाकाश असे म्हणतात. तसेच उपाधी वेगळा जो ब्रह्मांश आहे तोच परनिर्मळात्म परेश जाणावा. उपाधी योगे वाटे भिन्न परी आकाश अभिन्न. तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे. तरी समर्थ म्हणतात की उपाधीच्या योगे आकाश भिन्न भासते, वास्तविक ते अभिन्नच असते. त्याप्रमाणे स्वानंद घन असा एकच आत्मा आहे. दृश्या सबाह्य अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी. त्याची वर्णवना थोरी शेष समर्थ नव्हे. समर्थ या ठिकाणी सांगतात की दृश्याला आतून बाहेरून व्यापून असणारा सूक्ष्मात्मा निरंतर एकच आहे. त्याची थोरवी वर्णन करायला शेषनागसुद्धा समर्थ नाही. ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीवपण. उपाधी शोधिता भिन्न मुळीच आहे. समर्थ या ठिकाणी सांगतात की आता आत्म्याचे लक्षण नीट जाणून घेतले की जीवपण उरतच नाही. चारी भेद उपाधीच्या योगाने भासतात. उपाधीचा शोध घेतला की ते मिथ्या ठरते. म्हणून स्वरूपतः हे भेद खरे नसून समजावून सांगण्यासाठी त्याची कल्पना केली आहेत. मुळा आत्मा एकच आहे. जीवपणे एकदेशी अहंकारे जन्मसोसी. वेक पाहता प्राणी यासी जन्म कैसा. ती समर्थ म्हणतात की देहाच्या उपाधीमुळेच तो स्वतःला एकदेशी जीव समजतो आणि अहंकारामुळे जन्म भोगत राहतो. नीट विचार केला असता प्राण्याला जन्मच नाही हे कळून येते. जन्म मृत्यूपासून सुटला या नाव जाणीजे मोक्ष झाला. तत्व शोधिता पावला तत्वता वस्तू. हे समर्थ म्हणतात की जन्म मृत्यूपासून सुटणे यालाच मोक्ष झाला असे म्हणतात. तत्वांचा शोध घेऊ लागले असता त्या तत्वापासून आपण भिन्न आहोत हे कळून येते. अशा रीतीने शोध घेता घेता तो शोध घेणारा वेगळा उरतच नाही तर तो तत्वता वस्तूच होतो. ते वस्तू ते आपण ते हे महावाक्याचे लक्षण. साधू करीती निरूपण आपुलेची मुखे. श्री समर्थ म्हणतात की आपण म्हणतो ती वस्तूच आहे. तत्वमसी हे महावाक्य आहे. साधू आपल्या मुखाने या महावाक्याचे स्पष्टीकरण करतात. ज्याची शनी अनुग्रह केला त्याची शनी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलोच नये. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्या क्षणाला गुरु असा अनुग्रह करतात त्याच क्षणी मोक्ष मिळतो. आता आशंका फिटली संदेहवृत्ती मावळली. संतसंगे तत्काळ झाली मोक्ष पदवी. समर्थ आता सांगतात की आता शंकेचे निर्जन होऊन संदेहवृत्ती नाहीशी झाली आहे आणि संताच्या संगतीने तत्काळ मोक्षपदाची प्राप्ती झाली आहे. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला. ज्ञानविवेकी प्राणी याला मोक्षप्राप्ती. समर्थ म्हणतात की स्वप्नामध्ये ज्याला वाटत होते की आपण बांधले गेले आहोत त्याला जाग आले की कळून येते की आपण तर मोकळेच आहोत. आज्ञा निशीचा अंती
संकल्प दुःखे नासती, तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची. समर्थ या ठिकाणी सांगतात की अज्ञानरूपी रात्रीचा शेवट झाला की संकल्पाने निर्माण झालेली दुःखे नाहीशी होतात आणि त्यायोगे तत्काळ मोक्षाची प्राप्ती होते. तोडावया स्वप्नबंधन, न लगे अनेक साधन, तयास प्रयत्न जागृती विन बोलूचे नाही. श्री समर्थ म्हणतात की स्वप्नातील बंधन तोडायला दुसरे काही साधन करावायची गरज नसते. जागृतीशिवाय इतर प्रयत्नाचा विचारही करू नये. तैसा संकल्पे बांधला जीव, त्यास अनेक नाही उपाय, वेग पाहता वाव बंधन होय. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की संकल्पाने जीव बांधलेला असतो, त्यातून सुटण्यास विवेकाशिवाय दुसरा उपाय नाही. विवेक केला की नसून असल्यासारखे मानलेले बंधन नाहीसे होते. विवेक पाहिल्याविन जो जो उपाय तो तो शिन, विवेक पाहता आपण आत्माची असे. समर्थ म्हणतात की विवेक न करता दुसरी जी जी साधने करावीत त्याने सर्व शिनच होतो. विवेक केला की आपण आत्माच आहोत हे कळते. आत्म याचा ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मतत्वी न घडे. समर्थ म्हणतात की आत्म्याच्या ठिकाणी बद्ध मोक्ष दोन्हीही नाहीत. जन्म मृत्यू इत्यादी सर्वही आत्म्याच्या ठिकाणी घडत नाही. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे मोक्ष लक्षण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.